आताच मला असं वाटतं खूप मोठा एक चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय. आणि पुढच्या काही काळामध्ये रितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय. आपल्या महाराष्ट्रामधले आपले पुरुष, आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत. आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे. आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजेत. प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे, हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे. इथे साहित्य इथे समोर आहे. माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय? हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात. मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती. मला असं वाटतं या जातीपातीतनं हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. जशी बाहेरची राज्य बाकीची राज्य जशी त्यांची भाषा म्हटल्यानंतर जशी एकत्र येतात. साधी गोष्ट तामिळनाडू मधला आणि तुमचा ह्याच्यातला आंध्र प्रदेश मधला ना कावेरीचा प्रश्न, कर्नाटकातला माफ करा, कर्नाटकातला आणि कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडू मधले चित्रपट सृष्टी असू देत, साहित्यिक असू देत, राजकीय पक्ष असू देत, सगळे राजकीय पक्ष एका प्रश्नासाठी म्हणून कावेरीच्या प्रश्नासाठी सगळे एका व्यासपीठावरती येतात. त्यांच्या भाषेसाठी सगळेजण सर्व लोक एका व्यासपीठावरती येतात. मला असं वाटतं आपापले मतभेद देखील आपण बाजूला सारून मराठीसाठी म्हणून आपण एकत्र सर्वांनी येणं गरजेचं आहे. प्रत्येकाची काम करायची पद्धत असते, आमची एक वेगळी पद्धत आहे, तीही मला असं वाटतं तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे. ह्यांची एक पद्धत आहे, तीही सांभाळून घेतली पाहिजे. मला असं वाटतं ह्या नद्यांचा जर नीट संगम झाला तर मराठी भाषा आणि मराठी माणूस याला हात लावायची या जगात कोणाची हिंमत होणार नाही, एवढं आपल्याला निश्चित सांगतो. आणि आज मला इथे उदयजी सामंत यांनी मला बोलवलं, मला रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते सत्कार केला. आय एम ऑनर्ड. आणि या सगळ्या मला अतिशय मी भाग्यवान आहे की माझ्या मित्राचा सत्कार माझ्या हस्ते झाला त्याबद्दल. आणि होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणाऱ्या माझ्या मित्राला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सामंत साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हा सर्व कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. इथे राहणाऱ्या मराठी माणसांना देखील मी मनापासून आज धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी अमेरिकेतनं आलेल्या जे लोक आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.